ईशानां जगतोऽस्य वेङ्कटपतेर्विष्णोः परां प्रेयसी तद्वक्षस्थिरदवक्ताद्याः वारिज्याव्रजतं विघ्नं निघ्नं दयातं विश्वक्षेणं तमाश्रये। ओम श्री गोविंद गोविंद महाविष्णुस्य प्रवर्तमानः आद्य ब्राह्मणः सेतवराकले वैवस्वनन्तरे कलिगे प्रथमपादे जुम्बोदीपे भारतवर्षे भरतखण्डे मेरोः दक्षिणदिग्भागे आग्नेयप्रदेशे कृष्णाकाव्ये मध्यदेशे समस्त देवता ब्राह्मणा हरिहरसन्निधौ अस्मिन्नोत्तमाने व्यवहारिक प्रभवादि षष्ठी संवत्सराणां मध्ये प्रोदिनाम संवत्सरे उत्तरायणे ग्रीष्म ऋतौ ज्येष्ठमासे शुक्लपक्षे नवम्यां हस्तानक्षत्रयुक्तायां स्थिरवासरायुक्तायां राजाराष्ट्र अभिवर्धेद्धं लोकक्षेमाभिवर्धेद्धं अस्य यजमानस्य अंदरू मी पेरु गोत्रम अनुकोंడి సార్ गोत्रस्य नामधेयस्य पत्नी समेतस्य पुत्रस्य सपुत्रकस्य सबान्धकस्य क्षेम स्थैर्य धैर्य वीर्य विजय अभय आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवर्धेद्धं सकल कार्य अनुकूल सिद्ध्यर्थं श्री पद्मावती समेत श्री श्रीनिवास स्वामिनः कल्याणोत्सव आचार्य मुखेन अद्य करिष्ये। गोविंद
ತಿರುಚಾನೂರು ಪದ್ಮಾವತಿ ಅಮ್ಮನವರ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇದೀಗ ಪ್ರಾರಂಭವಾಗುತ್ತದೆ. ಸಂಕಲ್ಪಪೂರ್ವಕವಾಗಿ ನಡೆಯುವ ಈ ಮಂಗಳಕರವಾದ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಅರ್ಚಕರು ಕಲಶಾರಾಧನಾದಿ ವಿಧಿಗಳೊಂದಿಗೆ ಪ್ರಾರಂಭಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಭಕ್ತಜನರೆಲ್ಲರ ಶುಭಕ್ಕಾಗಿ, ಭಕ್ತಜನರೆಲ್ಲರ ಆಯುರಾರೋಗ್ಯ ಐಶ್ವರ್ಯಾಭಿವೃದ್ಧಿಗಾಗಿ, ಸರ್ವ ವಿಧವಾದ ಸೌಖ್ಯದ ಪ್ರಾಪ್ತಿಗಾಗಿ ಈ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಸಂಕಲ್ಪಿಸಿದ್ದಾರೆ. ವೇದಮಂತ್ರ ಪಠನಪೂರ್ವಕವಾಗಿ ನಡೆಯುವ ವೇದಮಾತೆಯೆಂದೇ ಖ್ಯಾತಿಯಾಗಿರುವಂತಹ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿಯ ಸ್ವರೂಪವಾಗಿ ವಿರಾಜಮಾನಳಾಗಿರುವ ಪದ್ಮಾವತಿ ಅಮ್ಮನವರ ದಿವ್ಯವಾದಂತಹ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡೆದುಬರುತ್ತದೆ. ಈ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವವನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿ ನಮೋ ವೆಂಕಟೇಶಾಯ. ಪುನಂತು ಮನಬೋಧಿಯ ಪುನಂತು ವಿಶ್ವ ಆಯವಃ ಜಾತವೇದಃ ಪವಿತ್ರವತ್ ಪವಿತ್ರೇಣ ಪುನಾಹಿಮ ಶುಕ್ರೇಣ ದೇವದೀದ್ಯತ್ ಅಗ್ನೇ ಕೃತ್ವಾ ಕ್ರತು ಗುಮ್ರಣೋ ಯತ್ತೆ ಪವಿತ್ರಮರ್ಚಿಷಿ ಅಗ್ನೇ ವಿತತಮಂತರ ಬ್ರಹ್ಮತೇನ ಪುಣೇಮಹೇ ಉಭಾಭ್ಯಾಂ ದೇವ ಸವಿತಃ ಪವಿತ್ರೇಣ ಸವೇನ ಚ ಇದಂ ಬ್ರಹ್ಮ ಪುಣೇಮಹೇ ವೈಶ್ವದೇವಿ ಪುಣತಿ ದೇವ್ಯಾಗಾತ್ ಯಸ್ಯೈ ಬಹ್ವೀಸ್ತನುವೋ ಪೀತಪೃಷ್ಠಾಃ ತಯಾ ಮದಂತಃ ಸಧಮಾದ್ಯೇಷು ವಯಜ್ಞಸ್ಯಾಮಪತಯೋರಯೀಣಾಂ ವೈಶ್ವಾನರೋ ರಶ್ಮಿಭಿರ್ಮಾ ಪುನಾತು ವಾತಃ ಪ್ರಾಣೇನ ಶಿರೋಮಯೋ ಭೂಃ ದ್ಯಾವಾ ಪೃಥಿವೀ ಪಯಸಾ ಪಯೋಭಿಃ ಋತಾವರಿ ಯಜ್ಞಯೇ ಮಾ ಪುಣೀತಾಂ ಬೃಹದ್ಭಿಃ ಸವಿತಸ್ತ್ರಿಭಿಃ ವರಿಷ್ಠೈರ್ದೇವಮನ್ಮಭಿಃ ಅಗ್ನೇ ದಕ್ಷೈಃ ಪುನಾಹಿಮಾನ್ ಯೇನ ದೇವಾ ಅಪುಣತ ಯೇನಾಪೋ ದಿವ್ಯಾಂಕಶಃ ತೇನ ದಿವ್ಯೇನ ಬ್ರಹ್ಮಣಾ ಇದಂ ಬ್ರಹ್ಮ ಪುಣೇಮಹೇ ಯಃ ಪಾವಮಾನೇರಧ್ಯೇತೆ ಋಷಿಭಿಃ ಸಂಭೃತಗಂ ರಸಂ ಸರ್ಪಗಂ ಸಪೂತಮಶ್ನಾತೆ ಸ್ವದಿತಂ ವಾತರಿಶ್ವನಾ ಪಾವಮಾನೇರ್ಯೋ ಅಧ್ಯೇತೆ ಋಷಿಭಿಃ ಸಂಭೃತಗಂ ರಸಂ ತಸ್ಮೈ ಸರಸ್ವತೀ ದುಹೇ ಕ್ಷೀರಗಂ ಸರ್ಪಿರ್ಮಧೂದಕಂ ಪಾವಮಾನೇ ಸ್ವಸ್ತ್ಯಯನೇಃ ಸುದುಘಾ ಹಿ ಪಯಸ್ವತೀಃ ಋಷಿಭಿಃ ಸಂಭೃತೋ ರಸಃ ಬ್ರಾಹ್ಮಣೇಷ್ವಮೃತಗಂ ಹಿತಂ ಪಾವಮಾನೇರ್ದಿಶಂತು ನಃ ಇಮಂ ಲೋಕಮಥೋ ಅಮುಂ ಕಾಮಾನ್ ಸಮರ್ಥಯಂತು ನಃ ದೇವೀರ್ದೇವೈಃ ಸಮಾಭೃತಾಃ ಪಾವಮಾನೇ ಸ್ವಸ್ತ್ಯಯನೇಃ ಸುದುಘಾ ಹಿ ಘೃತಶ್ಚ್ಯುತಃ ಋಷಿಭಿಃ ಸಂಭೃತೋ ರಸಃ ಬ್ರಾಹ್ಮಣೇಷ್ವಮೃತಗಂ ಹಿತಂ ಯೇನ ದೇವಾಃ ಪವಿತ್ರೇಣ ಆತ್ಮಾನಂ ಪುಣತೆ ಸದಾ ತೇನ ಸಹಸ್ರಧಾರೇಣ ಪಾವಮಾನ್ಯಃ ಪುನಂತು ಮಾ ಪ್ರಾಜಾಪತ್ಯಂ ಪವಿತ್ರಂ ಶತೋದ್ಯಾಮಗಂ ಹಿರಣ್ಮಯಂ ತೇನ ಬ್ರಹ್ಮವಿದೋ ವಯಂ ಭೂತಂ ಬ್ರಹ್ಮ ಪುಣೇಮಹೇ ಇಂದ್ರಃ ಸುನೇತೆ ಸಹ ಮಾ ಪುನಾತು ಸೋಮಃ ಸ್ವಸ್ತ್ಯಾ ವರುಣಃ ಸಮೀಕ್ಷ್ಯ ಯಮೋ ರಾಜಾ ಪ್ರವೃಣಾಭಿಃ ಪುನಾತು ಮಾ ಜಾತವೇದಾಮೋರ್ಜಯಂತ್ಯಾ ಪುನಾತು ಭೂರ್ಭುವಃ ಸುವಃ ತಚ್ಛಯ್ಯೋರಾವೃಣೇಮಹೇ ಗಾತುಂ ಯಜ್ಞಾಯ ಗಾತುಂ ಯಜ್ಞಪತಯೇ ದೈವೀ ಸ್ವಸ್ತಿರಸ್ತು ನಃ ಸ್ವಸ್ತಿರ್ಮಾನುಷೇಭ್ಯಃ ಊರ್ಧ್ವಂ ಜಿಗಾತು ಭೇಷಜಂ ಷಣ್ಣೋ ಅಸ್ತು ದ್ವಿಪದೇ ಷಣ್ಚತುಷ್ಪದೇ ಓಂ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ. देवस्य त्वा सवितुः प्रासादेष्विनोर्
बाहुभ्यां पोष्णहस्ताभ्याम् आददेनार्यसेदमहज्ञरक्षसो ग्रीवा अपे गृन्दामे यवोऽसि यवयास्मद्वेषो यवयारादेः दिवे त्वां दरक्षाय त्वा पृथिव्ये त्वा शुद्धं तां लोकाप्यत्रिषदा नमसे अग्रे नेरसि स्वावेशवन्नतॄणामे तस्य वित्ता दधित्वा स्थास्यते देवस्त्वा सविता मध्वा नक्त्वसु पिप्पलाभ्य तोषादेभ्यः दिवमग्रेणास्पृक्ष आन्तरिक्षं मध्येन प्रापृथिवे मुपारेण दृग्गहेः याते धामान्युष्मसि गमध्ये यत्र गावो भोरे शृङ्गायासाः अत्राहैतदोरुगायस्य विष्टा परमं पदमव भारे भोरे ब्रह्मवने त्वा क्षत्रवने वायस्पोषवने पर्योहामे ब्रह्मा दृग्गः क्षत्रं दृग्गः आयुर्दृग्गः प्रजां दृग्गः वैष्णवः कर्माणि पश्यत यतो व्रतानि पस्पशे इन्द्रस्य युज्यः सखा तद्विष्णोः परमं पदज्ञ सदा पश्यन्ति सूरयः दिवे वचक्षुराततं परिवेरासि परित्वा देवेर्विशो व्ययन्ताम् परिमय्यजमानरायो मनुष्याणां दिवसोनुरस्य घते पृथिव्या लोकारण्यस्ते पशुः उपावेरस्वपादेवान् देवेर्विषप्रागोरुचुजो वह्नेतमान् देवस्त्वष्टर्वसो रमहव्याते स्वदन्ताम् देवादे रमध्वं बृहस्पते धारयावसोऽग्ने ऋतस्य त्वा देवः विप्पाशेन प्रते मुञ्चामि दर्शान् मानुषः देवस्य त्वा सवितुः प्रासावेश्विनोर्बाहुभ्यां पोष्णहस्ताभ्याम् अग्नये जुष्टन्यो नज्मे अभ्यस्तौषधेभ्यः प्रोक्षाम्यनत्वा मातामन्यतामनो पिता न भ्राता सगर्भ्यो न सखासयोऽध्यः अग्ने सोमाभ्यां त्वाजुष्टं प्रोक्षामि अपां पेरुरस्यापदेवे सदन्तो स्वातञ्चित्सद्देव हविः सन्ते प्राणो वाते न गच्छताज्ञ समङ्गानि अजत्रैः संयजमान आशिषा घृतेनात्रोपसुन्द्राय धाज्ञ सेवादि यजमाने प्रियन्दा आविशा पुरोरन्तरिक्षात् सजो देवेन वातेन अस्य हविषत्मना यजसमस्य तन्वा भवा वर्षो वर्षे यसि यज्ञ यज्ञपातिम्भाः स्वाहा देवेभ्यो देवेभ्यः स्वाहा माहर्भोर्मा प्रदागः
नमस्तदानानर्वा प्रेहे घृतस्य कुल्या उपाऋतस्य पथ्य उपा देवेरापश्रुद्धावोद्भव्य सुपरिविष्ट देवेषु सुपरिविष्टा वयं परिवेष्टारो भूयास्मान् वाचं देशुं धामि प्राणं देशुं धामि चक्षुस्तेषुं धामि श्रोत्रं देशुं धामि नाभिं देशुं धामि मेढ्रं देशुं धामि पायुं देशुं धामि चरित्राग्नस्तेषुं धामि मनस्ताप्यायतां वाक्ताप्यायतां प्राणस्ताप्यायतां चक्रस्ताप्यायतां श्रोत्रं दाप्यायताम् तत्ते क्रोरयदास्थितं तत्ताप्यायतां तत्ते निष्ट्यायतां तत्ते शुद्ध्यतो समहोऽभ्यः ओषधेत्राय स्वस्वधेते मैनग्नाहिग्नासेः रक्षासां भागासि निरस्तग्नो रक्षाः इदमहज्ञरक्षोऽभ्युतिष्ठामेदमहज्ञरक्षो बाधे इदमहज्ञरक्षो दमन्तमो नयामे घृतेन द्यावा पृथिवी प्राण्बाधां वायोवे स्तोकानां जोषानो अग्निराज्यस्य वेतो स्वाहा स्वाहा कृत ऊर्ध्वनाभसं मारुतं गच्छतम् सन्ते मनो मनसा सम्प्राणप्राणेन गच्छताम् रलस्यग्निष्टाश्रेणात्वापस्त्वा समारणन् पातस्य त्वाध्राज्ये पोष्णारग्न्या ओष्मणो व्यधिषते प्रयोदन् वेगाः घृतं घृतपावानप्यबत वसां वसा पावानप्यबत अन्तरिक्षस्य हविरासि स्वाहा दिश प्रदिश आदिश विदिश उद्दिश दिग्भ्य स्वाहा ऐन्द्रः प्राणो अङ्गे अङ्गे निधेत ऐन्द्रवो दानो अङ्गे अङ्गे निधीधे देवत्वकर्भोरे ते सज्ञसमे दोषलक्ष्मा यद्विगोरोपं भवाति देवत्रायं तमवसे सदायो न त्वा माता पितरो मदन्तो समुद्रं गच्छ स्वाहा देवज्ञ सावितारं गच्छ स्वाहा अन्तरिक्षं गच्छ स्वाहा मित्रावरुणौ गच्छ स्वाहा अहोरात्रे गच्छ स्वाहा छन्दाग्नेश गच्छ स्वाहा यावा पृथिवी गच्छ स्वाहा सोमं गच्छ स्वाहा यज्ञं गच्छ स्वाहा नभो दिव्यं गच्छ स्वाहा अग्निं वैश्वानरं गच्छ स्वाहा मनो मे हार्द्यच्छ दिवं धूमो गच्छत्वन्तरिक्षं ज्योतिः
पृथिवीं भस्मना प्रणस्वाहा मा दाम्नो राजज्ञस्ततो वर्णनो मुञ्चः यद्बाहुरग्न्या इति वरुणेति शपामहे ततो वर्णनो मुञ्चः मैत्रिया न आप ओषधयः सन्तु दुर्मैत्रिया तस्मै सन्तो योऽस्मान् वेष्ट्यं च वयं विष्मः इदमापप्रवाहदयत्यं च दुरितं मयि यद्वाहमापि दुद्रोह यद्वाशप उतानृतम् हविष्मादिरिमा आपो हविष्मां आविवासति हविष्मान् देवो अध्वरो हविष्मां अस्तु सूर्याः अग्निर्वापन्नगृहस्य सदसि साधयामि इन्द्राग्न्योर्भागधये स्थमित्रावरुणयोर्भागधये स्थविष्णेगा देवानां भागधये स्था अमोर्या उपसौर्येया भवासौर्यः सह तानो हिन्वन्त्वध्वरम् हृदय त्वा मनसे त्वा दिवे त्वा सूर्याय त्वा ऊर्ध्व अध्वरं दिवि देवेषु होत्रायच्छ सोमाराजन् विश्वास्त्वं प्रजा उपावरोह विश्वास्त्वां प्रजा उपावरोहन्तो शृणोत्वग्न्यः समेधाहवं मे शृण्वन्त्वापो दिशणाच्च देवीः श्रोताग्रावाणो विदुषो न यज्ञग्नशृणोतो देवस्य निताहवं मे स्वाहा देवेरापो अपान्नपाद्यो वोर्बर्ह विश्याः इन्द्रियावान् मतिन्दमहाम् तन्देवेभ्यो देवत्रादादशुक्रपेभ्यः येषां भागस्थस्वाहा कार्षेरसमुद्रस्य त्वाक्षत्या उन्नयामि समापो अद्भिरग्मदसमोषधिभिरोषधिः यमग्नपृत्स्वमत्यमभावाजेषु यञ्जुनाः शयन्ता शश्वतिरिषस्वाहा देवस्य त्वा सवितुः प्रसवेश्विनोर्बाहुभ्यां पोष्णाहस्ताभ्याम् आददेनार्यसिदमहग्रक्षसो ग्रीवा अपि कृन्दामि आददे रावासि गभीरमिमम द्वारं कृधि द्राय सुषोतमम् उत्तमेन पविनोर्जस्वन्तं मधुमन्तं पयस्वन्तम् निग्राभ्यास्तदेव श्रुतस्तर्पयतमा मनो मे तर्पयत वाचं मे तर्पयत प्राणं मे तर्पयत चक्षुर्मे तर्पयत श्रोत्रं मे तर्पयत आत्मानं मे तर्पयत प्रजां मे तर्पयत पशून् मे तर्पयत गणान् मे तर्पयत गणा मे मा वितृषन्
ಇಂದ್ರಾಯ ತ್ವಾವಸೋಮತೆ ರುದ್ರಮಾತ ಇಂದ್ರಾಯ ತ್ವಾದಿತ್ಯಮಾತೆ ಇಂದ್ರಾಯ ತ್ವಾಭಿಮಾತಿಘ್ನೇಶ್ಚೇನಾಯ ತ್ವಾ ಸೋಮಭೃತೆಗ್ನಯ ತ್ವಾರಾಯ ಸ್ಪೋಷದೆ ಯತ್ತೇ ಸೋಮದಿವಿಜ್ಯೋತಿರ್ಯತ್ಪೃಥಿವ್ಯಾಂ ಯದುರಾ ಅಂತರಿಕ್ಷೇ तेनास्मै यजमानयोरुराय क्रुध्यति दात्रे भोजः स्वात्रास्थवृत्रतरो राधो गोत्ता अमृतस्य पत्नेः तादेवेर्देवत्रे यज्ञन्न यतोपाहोत सोमस्य पिबता मा भैर्मा संविद्धा अत मेरुर्यज्ञोत मेरुर्यजमानस्य प्रजा भूयात् मा भैर्मा संविद्धा ऊर्जं दत्स ईशाने वेद्वेषते वेलयधा मूर्जं दधाताम् पाहतो न सोमाः प्रागपागुदगधराक् सर्वतत्त्वादिशा आदावन्तु अम्बनिष्परसमरेर्वेदाम् त्वमङ्गप्रसज्ञसिषो देवस्य विष्टमर्त्यम् न त्वदन्यो मघवन्नस्ति मर्दितेन्द्र ब्रवीमि ते वचः ಪದ್ಮಾವತಿ ಚರಣಾರವಿಂದಗಳನ್ನು ನಮಿಸಿ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ವಿಧ ವಿಧವಾದಂತಹ ಪ್ರಕ್ರಿಯೆಗಳನ್ನು ನಡೆಸುತ್ತಿರುವ ಅರ್ಚಕರ ಈ ಕ್ರಿಯಾಕಲಾಪಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿದ್ದೀರಿ. ಇದೀಗ ಕನ್ಯಾದಾನ ಪ್ರಸಂಗ, ಪರಮಾತ್ಮನಿಗೆ ಪದ್ಮಾವತಿ ಅಮ್ಮನವರನ್ನು ಧಾರೆ ಎರೆದು ಕೊಡುವಂತಹ ಸಂದರ್ಭ. ವರನ ಗುಣಗಣಗಳನ್ನು ವರ್ಣಿಸುವುದು ಹಾಗೂ ವಧುವಿನ ಹಿರಿಮೆ ಗರಿಮೆಗಳನ್ನು ತಿಳಿಯಪಡಿಸುವುದು ಕೂಡ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಸಮಸ್ತ ಲೋಕಗಳಿಗೆ ಅಧಿಪತಿಯಾದ ದಿಕ್ಪಾಲಕರುಗಳನ್ನೇ ಸೇವಕರನ್ನಾಗಿ ಇರಿಸಿಕೊಂಡಿರುವ ವಿಶ್ವಕ್ಸೇನಾದಿ ಸೇನಾಧಿಪತಿಗಳನ್ನು ಹೊಂದಿರುವಂತಹ ಪರಮಾತ್ಮನ ವೈಭವವನ್ನು, ಜಗನ್ಮಾತೆಯಾಗಿ ಪೂಜಿತೆಯಾಗಿ ಅಷ್ಟೈಶ್ವರ್ಯಗಳನ್ನು ಕರುಣಿಸುವ, ಅಷ್ಟವಿಧವಾದಂತಹ ಲಕ್ಷ್ಮೀ ಸ್ವರೂಪದಲ್ಲಿ ವಿರಾಜಮಾನಳಾಗಿರುವ, ಸಮಸ್ತ ಜನನೀಂ ವಂದೇ ಚೈತನ್ಯ ಸ್ತನ್ಯದಾಯಿನೀಂ ಎಂದು ನಿತ್ಯವೂ ಹೊಗಳಿಸಿಕೊಳ್ಳುವಂತಹ ಆ ಜಗನ್ಮಾತೆಯ ವೈಭವವನ್ನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ತಿಳಿಯಪಡಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಶ್ಲೋಕ ರೂಪದಲ್ಲಿ ಆ ಜಗನ್ಮಾತೆಯ ವೈಭವವನ್ನು ತಿಳಿಸಪಡೆಯಲಾಗುತ್ತದೆ. ವಧುವಾಗಿರುವಂತಹ ಪದ್ಮಾವತಿ ದೇವಿಯ ದಿವ್ಯವಾದಂತಹ ಆ ಕೀರ್ತಿ, ಪ್ರತಿಷ್ಠೆ, ಗುಣಗಳು ಲೋಕವಿಖ್ಯಾತವಾದವು. ಅವುಗಳನ್ನು ಗಣಿಸುವುದು ಅಂದರೆ ಲೆಕ್ಕಿಸುವುದು ಸಾಧ್ಯವಾಗುವಂತಹ ಮಾತಲ್ಲ. ಅಗಣಿತ ಗುಣಮಂಡಿತೆಯಾಗಿರುವಂತಹ ಆ ಜಗನ್ಮಾತೆಯ ವೈಭವವನ್ನು ವಿಧ ವಿಧವಾದಂತಹ ಶ್ಲೋಕಗಳಲ್ಲಿ ವರ್ಣಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಆ ಜಗಜ್ಜನನಿಯನ್ನು ವೇದಗಳು ಕೂಡ ಕೊಂಡಾಡಿವೆ. ಸ್ನಾಪಿತ ಹೇಮಕುಂಭೈ, ದಿಗ್ಗಜಗಳು ಬಂದು ಆ ಲಕ್ಷ್ಮಿಯ ಆವಿರ್ಭಾವದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕ್ಷೀರ ಸಮುದ್ರದ ಆ ಕ್ಷೀರವನ್ನು ಸುವರ್ಣಮಯವಾದಂತಹ ಕೊಡದಲ್ಲಿ ತುಂಬಿಕೊಂಡು ಆ ಜಗನ್ಮಾತೆಗೆ ಅಭಿಷೇಕವನ್ನು ಮಾಡಿದವಂತೆ. ಆದ್ದರಿಂದ ದಿಗ್ಗಜಗಳಿಂದಲೇ ಅಭಿಷಿಕ್ತಳಾಗಿರುವಂತಹ ಆ ಜಗನ್ಮಾತೆ ಸಮಸ್ತ ಲೋಕಕ್ಕೆ ಮಂಗಳವನ್ನು ಉಂಟು ಮಾಡುವಳಾಗಿದ್ದಾಳೆ. ಮಂಗಳಮಯಿಯಾದಂತಹ ಜಗನ್ಮಾತೆಯ ದಿವ್ಯವಾದಂತಹ ಅನುಗ್ರಹವನ್ನು ಬೇಡುತ್ತಾ ಭಕ್ತಜನರೆಲ್ಲರೂ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕೈಮುಗಿದು ಕುಳಿತಿದ್ದಾರೆ. ಆ ಜನಕರ ದಿವ್ಯವಾದಂತಹ ಈ ಉತ್ಸವವನ್ನು ಮಾಡಿಸುವಂತಹ ಸೌಭಾಗ್ಯ ಪ್ರಾಪ್ತವಾಗಿದೆ ಎಂದು ಆನಂದಭರಿತರಾಗುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಇದೀಗ ಕ್ಷೀರಧಾರೆಯಿಂದ
ಧಾರೆ ಎರೆದು ಕನ್ಯಾದಾನವನ್ನು ಮಾಡುವಂತಹ ಒಂದು ಸಂದರ್ಭ. ಕನ್ಯಾದಾತೃಗಳಾಗಿ ಭಕ್ತರೆಲ್ಲರೂ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅಭ್ರಿಯಸ್ಯ ಇವ ಘೋಷಾಃ ವಾವದತಃ ಅಭ್ರಿಯಸ್ಯ ಇವ ಘೋಷಾಃ ಗಿರಿಭ್ರಜ ಇತಿ ಗಿರಿಭ್ರಜಃ ನ ಊರ್ಮಯಃ ಮದಂತಃ ಬೃಹಸ್ಪತಿಂ ಅಭೀತಿ ಅರ್ಕಾಃ ಅನಾವನ್ ಹಗಂಸೈಃ ಇವ ಸಖಿಭಿರಿತಿ ಸಖಿಭಿಃ ವಾವದದ್ಭಿರಿತಿ ವಾವದತ್ಭಿಃ ಅಶ್ಮನ್ಮಯಾನೀತ್ಯಶ್ಮನ್ಮಯಾನಿ ನಹನಾವ್ಯಸ್ಯನ್ನಿತಿ ವಿ ಅಸ್ಯನ್ ಬೃಹಸ್ಪತಿಃ ಅಭಿಕನಿಕ್ರದದಿತ್ಯಭಿಕನಿಕ್ರದತ್ ಗಾಹ ಉತ ಪ್ರೇತಿ ಅಸ್ತೌತ್ ಉದಿತಿ ಚ ವಿದ್ವಾನ್ ಅಗಾಯತ್ ಏತಿ ಇಂದ್ರಾಸಾನಸಿಂ ರಯಿಂ ಸಜಿತ್ವಾನಮಿತಿ ಸ ಜಿತ್ವಾನಂ ಸದಾ ಸಹಮಿತಿ ಸದಾ ಸಹಂ ಪರಿಶಿಷ್ಟಂ ಊತಯೇ ಭರಾ ಪ್ರೇತಿ ಸಸಾಹಿಷೇ ಪುರುಹೂತೇತಿ ಪುರುಹೂತ ಶತ್ರೂನ್ ಜ್ಯೇಷ್ಠಃ ತೇ ಶುಷ್ಮಃ ಇಹ ರಾತಿಃ ಅಸ್ತು ಇಂದ್ರ ಏತಿ ಭರ ದಕ್ಷಿಣೇನ ವಸೂನಿ ಪತಿಃ ಸಿಂಧೂನಾಂ ಅಸಿ ರೇವತೀನಾಂ ತ್ವಂ ಸುತಸ್ಯ ಪೀತಯೇ ಸದ್ಯಃ ವೃದ್ಧಃ ಅಜಾಯಥಃ ಇಂದ್ರ ಜ್ಯೈಷ್ಠ್ಯಾಯ ಸುಕ್ರತೋ ಇತಿ ಸುಕ್ರತೋ ಭುವಃ ತ್ವಂ ಇಂದ್ರ ಬ್ರಹ್ಮಣ ಮಹಾನ್ ಭುವಃ ವಿಶ್ವೇಷು ಸವನೇಷು ಯಜ್ಞಯಃ ಭುವಃ ನೃನ್ ಚ್ಯೌತ್ನಃ ವಿಶ್ವಸ್ಮಿನ್ ಭರೆ ಜ್ಯೇಷ್ಠಃ ಚಾಮಂತ್ರಃ ವಿಶ್ವಚರ್ಷಣ ಇತಿ ವಿಶ್ವಚರ್ಷಣೆ ಮಿತ್ರಸ್ಯ ಚರ್ಷಣಿ ಧೃತ ಇತಿ ಚರ್ಷಣಿ ಧೃತಃ ಶ್ರವಃ ದೇವಸ್ಯ ಸಾನಸಿಂ ಸತ್ಯಂ ಚಿತ್ರಶ್ರವಸ್ತಮಮಿತಿ ಚಿತ್ರಶ್ರವಃ ತಮಂ ಮಿತ್ರಃ ಜಡಾನ್ ಯಾತಯತಿ ಪ್ರಜಾನನ್ನಿತಿ ಪ್ರಾಜಾನನ್ ಮಿತ್ರಃ ದಾಧಾರ ಪೃಥಿವೀಂ ಉತಾದ್ಯ ಮಿತ್ರಃ ಕೃಷ್ಟೀಃ ಅನಿಮಿಷೇತ್ಯನಿಮಿಷ ಅಭೀತಿ ಚಷ್ಟೆ ಸತ್ಯಾಯ ಹವ್ಯಂ ಘೃತವದಿತಿ ಘೃತವತ್ ವಿಧೇಮ ಪ್ರೇತಿ ಸಹ ಮಿತ್ರಾಮರ್ತಃ ಅಸ್ತು ಪ್ರಯಸ್ವಾನ್ ಯಹ ತೇ ಆದಿತ್ಯ ಶಿಕ್ಷತೆ ವ್ರತೇನ ನ ಹನ್ಯತೆ ನ ಜೀಯತೆ ತ್ವತಃ ನ ಏನಂ ಅಗಂಹಃ ಅಶ್ನೋತಿ ಅಂತಿತಃ ನ ದೂರಾತ್ ಯತ್ ಚಿತಿಃ ತೇ ವಿಷಃ ಯಥಾ ಪ್ರೇತಿ ದೇವಾ ವರುಣ ವ್ರತಂ ವಿನೀಮಸಿ ದ್ಯವಿ ದ್ಯವಿತಿ ದ್ಯವಿ ದ್ಯವಿ ಯತ್ ಕಿಂ ಚ ಇದಂ ವರುಣ ದೈವ್ಯೇ ಜನೆ ಅಭಿದ್ರೋಹಮಿತ್ಯಭಿದ್ರೋಹಂ ಮನುಷ್ಯಾ ಆಹ ಚರಾಮಸಿ ಅಚಿತ್ತಿ ಯತ್ ತವ ಧರ್ಮ ಯುಯೋಪಿ ಮಾ ನಃ ತಸ್ಮಾತ್ ಏನ ಸಹ ದೇವಾರೀರಿಷಃ ಕಿತವಾಸಃ ಯತ್ ರಿರಿಪುಃ ನ ದೀವಿ ಯತ್ ವಾ ಆಘ ಸತ್ಯಂ ಉತ ಯತ್ ನ ವಿದ್ಮಾ ಸರ್ವ ಆತ ವೀತಿ ಸ್ಯಾತ್ ಶಿಥಿರಾ ಇವ ದೇವ ಅಥ ತೇ ಸ್ಯಾಮ ವರುಣ ಪ್ರಿಯಾ ಸಹ ಓಂ ಪೂರ್ಣ ಪಶ್ಚಾತ್ ಉತ ಪೂರ್ಣ ಪುರಸ್ತಾತ್ ಉದಿತಿ ಮಧ್ಯತಃ ಪೌರ್ಣಮಾಸೀತಿ ಪೌರ್ಣಮಾಸೀ ಜಿಗಾಯ ತಸ್ಯಾಂ ದೇವಾಃ ಅಧೀತಿ ಸಂವಸಂತ ಇತಿ ಸಂವಸಂತಃ ಉತ್ತಮ ಇತ್ಯುತ್ ತಮೇ ನಾಕೆ ಇಹ ಮಾದಯಂತಃ ಯತ್ ತೇ ದೇವಾಃ ಅದಧುಃ ಭಾಗಧೇಯಮಿತಿ ಭಾಗಧೇಯಂ ಅಮಾವಾಸ್ಯ ಇತ್ಯಮಾವಾಸ್ಯ ಸಂವಸಂತ ಇತಿ ಸಂವಸಂತಃ ಮಹಿತ್ವೇತಿ ಮಹಿತ್ವಾ ಸಾ ನಃ ಯಜ್ಞಂ ಪಿಪ್ರಿಹಿ ವಿಶ್ವವಾರ ಇತಿ ವಿಶ್ವವಾರೆ ರಯಿಂ ನಃ ಧೇಹಿ ಸುಭಗ ಇತಿ ಸುಭಗೆ ಸುವೀರಮಿತಿ ಸುವೀರಂ ನಿವೇಶನೀತಿ ನಿವೇಶನಿ ಸಂಗಮನೀತಿ ಸಂಗಮನಿ ವಸೂನಾಂ ವಿಶ್ವ ರೂಪಾಣಿ ವಸೂನಿ ಆವೇಶಯಂತೀತ್ಯಾ ಆವೇಶಯಂತಿ ಸಹಸ್ರಪೋಷಮಿತಿ ಸಹಸ್ರಪೋಷಂ ಸುಭಗೇತಿ ಸುಭಗ ರದಾಣ ಸಾ ನಃ ಏತಿ ಗಣ್ಣ ವರ್ಚಸ ಸಂವಿಧಾನೇತಿ ಸಂವಿಧಾನ ಅಗ್ನಿ ಸೋಮಾವಿತ್ಯಗ್ನಿ ಸೋಮೌ ಪ್ರಥಮೌ ವೀರ್ಯೇಣ ವಸೂನ್ ರುದ್ರಾನ್ ಆದಿತ್ಯಾನ್ ಇಹ ಜಿನ್ವತಂ ಮಾಧ್ಯಂ ಹಿ ಪೌರ್ಣಮಾಸಮಿತಿ ಪೌರ್ಣಮಾಸಂ ಜುಷೇಥಾಂ ಬ್ರಹ್ಮಣ ವೃದ್ಧೌ ಸುಕೃತೇನೇತಿ ಸುಕೃತೇನ ಸಾತೌ ಅಥ ಅಸ್ಮಭ್ಯಮಿತ್ಯಸ್ಮಾಭ್ಯಂ
सह वीरामिति सह वीरा आम्रयिं नीति यच्छतम् आदित्याः च अंगिरसः च अग्नीन् एति अदधत ते दर्शपूर्णमासाविति दर्शपूर्णमासौ प्रेति ऐप्सन् तेषाम् अंगिरसाम् निरुक्तमिति निः उक्तम् हविः आसीत् अथ आदित्याः एतौ होमौ अपश्यन् तौ अजुहवुः ततः वै ते दर्शपूर्णमासाविति दर्शपूर्णमासौ पूर्वे एति अलभन्त दर्शपूर्णमासाविति दर्शपूर्णमासौ आलभमान इत्या आलभमानः एतौ होमौ पुरस्तात् जुहुयात् साक्षादिति सा अक्षात् एव दर्शपूर्णमासाविति दर्शपूर्णमासौ एति लभते ब्रह्मवादिन इति ब्रह्मवादिनः वदन्ति सः तु वै दर्शपूर्णमासाविति दर्शपूर्णमासौ एति लभेत यः एनयोः अनुलोममित्यनुलोमं च प्रतिलोममिति प्रतिलोमं च विद्यात् इति अमावास्याया इत्यमावास्यायाः ऊर्ध्वं तत् अनुलोममित्यनुलोमं पौर्णमास्या इति पौर्णमास्यै प्रतीचीनं तत् प्रतिलोममिति प्रतिलोमं यत् पौर्णमासीमिति पौर्णमासीं पूर्वाम् आलभेतेत्या आलभेत प्रतिलोममिति प्रतिलोमम् एनौ एति लभेत अमुम् अपक्षीयमाणमित्यपक्षीयमाणम् अनु अपेति क्षीयेत सारस्वतौ होमौ पुरस्तात् जुहुयात् अमावास्येत्यमावास्या वै सरस्वती अनुलोममित्यनुलोमम् एव एनौ एति लभते अमुम् आप्यायमानमित्याप्यायमानम् अनु एति प्यायते आज्ञा वैष्णवमित्या आज्ञा वैष्णवम् एकादशकपालमित्येकादशकपालम् पुरस्तात् निरतिमपेत् सरस्वत्यै चरुम् सरस्वते द्वादशकपालमिति द्वादशकपालम् यत् आग्नेयः भवति अग्निः वै यज्ञमुखमिति यज्ञामुखम् यज्ञमुखमिति यज्ञामुखम् एव ऋद्धिम् पुरस्तात् धत्ते यत् वैष्णवः भवति यज्ञः वै विष्णुः यज्ञम् एव आरभ्येत्या आरभ्य प्रेति तनुते सरस्वत्यै चरुः भवति सरस्वते द्वादशकपाल इति द्वादशकपालः अमावास्येत्यमावास्या वै सरस्वती पूर्णमास इति पूर्णमासः सरस्वान् तौ एव साक्षादिति सा अक्षात् एति रभते रुद्धोति आभ्याम् द्वादशकपाल इति द्वादशकपालः सरस्वते भवति मिथुनत्वायेति मिथुनात्वाय प्रजात्या इति प्रजात्यै मिथुनौ गावौ दक्षिणा समृद्ध्या इति समृद्ध्यै ऋषयः वै इन्द्रम् प्रत्यक्षमिति प्रति अक्षम् न अपश्यन् तम् वसिष्ठः प्रत्यक्षमिति प्रति अक्षम् अपश्यत् सः अब्रवीत् ब्राह्मणम् ते वक्ष्यामि यथा त्वत्पुरोहिता इति त्वत् पुरोहिताः प्रजा इति प्रजाः प्रजनिष्यन्त इति प्रजनिष्यन्ते अथ मा इतरेभ्यः ऋषिभ्य इत्यऋषिभ्यः मा प्रेति वोचः इति तस्मै एतान् स्तोमभागानिति स्तोमभागान् अब्रवीत् ततः वसिष्ठपुरोहिता इति वसिष्ठपुरोहिताः प्रजा इति प्रजाः प्रेति जायन्त प्रेति अजायन्त तस्मात् वासिष्ठः ब्रह्मा कार्यः प्रेति एव जायते रश्मिः असीक्षया यात्वा अक्षयम् जिन्वा इति आहा देवाः वै क्षयः देवेभ्यः एव यज्ञम् प्रेति आहा प्रेतिरिति प्र इतिः असि धर्मा यात्वा अधर्मम् जिन्वा इति आह मनुष्या आह वै धर्मः मनुष्येभ्यः एव यज्ञम् प्रेति आह अन्वितिरित्यनु इतिः असि दिवे त्वा आदिवम् जिन्वा इति आह एभ्यः एव लोकेभ्यः यज्ञम् प्रेति आह विष्टम्भ इति विस्तम्भः
असि वृष्ट्यै त्वा आवृष्टिं जिन्वा इति आह वृष्टिं एव अवेति रुन्धे प्रवेति प्रावा असि अनुवेत्यनु वा असि इति आह मिथुनत्वायेति मिथुनात्वाय उशिक असि वसुभ्य इति वसुभ्यः त्वा आवसून् जिन्वा इति आह अष्टौ वसवः एकादश रुद्राः द्वादश आदित्याः एतावन्तः वै देवाः तेभ्यः एव यज्ञं प्रेति आह ओजः असि पितृभ्य इति पितृभ्यः त्वा पितॄन् जिन्वा इति आह प्रजा इति प्राजाः ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಪ್ರಧಾನ ಘಟ್ಟಗಳಲ್ಲಿ ಇದು ಒಂದಾಗಿದೆ. ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವವೆಂದರೆ ವಿವಾಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮ, ಅಂದರೆ ಪರಮಾತ್ಮನ ವಿವಾಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮಾಂಗಲ್ಯ ಧಾರಣೆ ಎಂದರೆ ಪರಮಾತ್ಮನು ಆ ಜಗಜ್ಜನನಿಯ ಕೊರಳಿಗೆ ಕಟ್ಟುವಂತಹ ಮಾಂಗಲ್ಯ. ಅಂದರೆ ಈ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ಇದಾಗಿದೆ. ವರನು ಪರಮಾತ್ಮನಾಗಿ ವಧುವು ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿಯಾಗಿರುವುದರಿಂದ ಇದರ ಪ್ರಾಶಸ್ತ್ಯ ಇನ್ನಷ್ಟು ಹೆಚ್ಚಿದೆ. ಈ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಪರಮಾತ್ಮನ ಒಳಿತಿಗಾಗಲಿ ಜಗನ್ಮಾತೆಯ ಒಳಿತಿಗಾಗಲಿ ಮಾಡುವಂತಹದ್ದಲ್ಲ. ಇದರ ಪ್ರಯೋಜನ ಭಕ್ತರೆಲ್ಲರಿಗೂ ನೇರವಾಗಿ ಪ್ರಾಪ್ತವಾಗುತ್ತದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಭಕ್ತರ ಹಿತಕ್ಕಾಗಿ ಮಾಡುವಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇದು ಇಲ್ಲಿನ ವಿಶೇಷವಾಗಿದೆ. ಭಕ್ತರು ಸರ್ವ ವಿಧವಾದಂತಹ ಸೌಖ್ಯಗಳನ್ನು ಪಡೆಯಲಿ, ಆಯುರ ಆರೋಗ್ಯ ಐಶ್ವರ್ಯ ಮೊದಲಾದಂತಹ ಎಲ್ಲ ವಿಧವಾದ ಸಾಫಲ್ಯಗಳು ಪ್ರಾಪ್ತವಾಗಲಿ ಎನ್ನುವುದು ಇದರ ಹಿನ್ನೆಲೆಯಾಗಿದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಈ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ವಿಶೇಷವಾದಂತಹ ಮಹತ್ವವಿದೆ. ಈ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವದಿಂದ ಪರಮಾತ್ಮನಿಗೆ ಆಗುವಂತಹ ವಿಕಾಸವೇನೂ ಇಲ್ಲ, ಅಮ್ಮನವರಿಗೆ ಇರುವಂತಹ ವಿಶೇಷತೆಯೂ ಇಲ್ಲ. ಆದರೆ ಭಕ್ತರು ಭಕ್ತಿಪೂರ್ವಕವಾಗಿ ಪರಮಾತ್ಮನ ಸೇವೆಯನ್ನು ವಿಧ ವಿಧವಾದಂತಹ ಪದ್ಧತಿಯಲ್ಲಿ ಮಾಡುವುದರ ಮೂಲಕ ಭಕ್ತರು ಉದ್ಧತರಾಗುತ್ತಾರೆ. ಆದ್ದರಿಂದಾಗಿ ಅಂತಹ ಉದ್ಧಾರವನ್ನು ಮಾಡುವುದಕ್ಕಾಗಿಯೇ ಉಪದೇಶಿಸಲ್ಪಟ್ಟಂತಹ ವಿಧಿಗನುಸಾರವಾಗಿ ಈ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕ್ರಿಯೆಗಳನ್ನು ನಿರ್ವಹಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಶ್ರೀಸೂಕ್ತ ಪಠನಪೂರ್ವಕವಾಗಿ ಕುಂಕುಮ ಚೂರ್ಣದಿಂದ ಮಾಂಗಲ್ಯ ಪೂಜೆಯನ್ನು ನಿರ್ವಹಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿಯ ಅಷ್ಟೋತ್ತರ ಶತನಾಮಾವಳಿಗಳನ್ನು ಪಠಿಸುವುದು ಕೂಡ ಇದೆ, ಅಥವಾ ಶ್ರೀಸೂಕ್ತ ಪಠನಪೂರ್ವಕವಾಗಿ ಈ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ಪೂರ್ಣಗೊಳಿಸುತ್ತಾರೆ. ಜಗನ್ಮಾತೆಯ ದಿವ್ಯವಾದಂತಹ ಅನುಗ್ರಹ, ಜಗನ್ಮಾತೆಯ ಪರಿಪೂರ್ಣವಾದಂತಹ ಉಪಸ್ಥಿತಿ ಇವೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ಅತ್ಯಂತ ಮುಖ್ಯವಾದದ್ದು ಎನ್ನುವಂತಹ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ನಿರ್ವಹಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಈ ಶುಭಕರವಾದಂತಹ ಒಂದು ಪೂಜಾ ವಿಧಿಯ ಭಾಗವಾಗಿ ನೀರಾಜನಾದಿ ಉಪಚಾರ ಸೇವೆಗಳನ್ನು ನೈವೇದ್ಯಾದಿಗಳನ್ನು ನಿರ್ವಹಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಮಂಗಳ ದೇವತೆಯ ಆವಾಹನೆ ಮಾಡಿರುವುದರಿಂದ ಆವಾಹಿತ ದೇವತೆಗೆ ಬೇಕಾಗುವಂತಹ ಉಪಚಾರಗಳನ್ನು ಒದಗಿಸಿಕೊಡುವುದು ಕೂಡ ಧರ್ಮವೇ. ಅದಕ್ಕನುಗುಣವಾದಂತಹ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮಂತ್ರತಂತ್ರ ಪುರಸ್ಸರವಾಗಿ ಆ ಎಲ್ಲ ಪ್ರಕ್ರಿಯೆಗಳನ್ನು ಕೂಡ ನಿರ್ವಹಿಸಿಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಇದೀಗ ಮಾಂಗಲ್ಯ ಧಾರಣೆಯ ಸಂದರ್ಭ ಸನ್ನಿಹಿತವಾಗಿದೆ. ಸರ್ವರಿಗೂ ಶುಭವಾಗಲಿ. ಸಂಕಲ್ಪಮಾನಂ ಪ್ರಕಲ್ಪಮಾನಮುಪಕಲ್ಪಮಾನಮುಪಕ್ಲುಪ್ತಂ ಕ್ಲುಪ್ತಂ ಶ್ರೇಯೋ ವಸೀಯ ಆಯತ್ ಸಂಭೂತಂ ಭೂತಂ ಚಿತ್ರಕೇತು ಪ್ರಭಾನಾಭಾನ್ ಸಂಭಾನ್ ಜ್ಯೋತಿಷ್ಮಾವಿಸ್ತೇಜಸ್ವಾನಾತಪಗ್ಯಸ್ತಪನ್ನಭಿತಪನ್ನ ರೋಚನೋ ರೋಚಮಾನ ಶೋಭನ ಶೋಭಮಾನ ಕಲ್ಯಾಣಃ.
सहजानिति सहजान् विश्वेभिः देवेभिः पृतनाः जयामि जागतेन छन्दसा सप्तदशेनेति सप्तदशेन स्तोमेन वामदेव्येनेति वामदेव्येन साम्ना वषट्कारेणेति वषट्कारेण वज्रेण अपरजानित्यपरजान् इन्द्रेण सयुज इति सायुजः वयं सासह्याम पृतन्यतः घ्नन्तः वृत्राणि अप्रतीयत् ते अग्ने तेजः तेन अहं तेजस्वी भूयसम् यत् ते अग्ने वर्चः तेन अहं वर्चस्वी भूयासम् यत् ते अग्ने हरः तेन अहं हरस्वी भूयासम् ये देवाः यज्ञहन इति यज्ञाहनः यज्ञमुष इति यज्ञामुषः पृथिव्याम् अधीति आसते अग्निः मा आतेभ्यः रक्षतु गच्छेमा सुकृत इति सुकृतः वयम् एति अगन्मा मित्रा वरुणेति मित्रा वरुणा आवरेण्या आरात्रीणां भागः युवयोः यः अस्ति नाकं गृह्णानाः सुकृतस्येति सुकृतस्य लोके तृतीये पृष्ठे अधीति रोचने दिवः ये देवाः यज्ञहन इति यज्ञाहनः यज्ञमुष इति यज्ञामुषः अन्तरिक्षे अधीति आसते वायुः मा आतेभ्यः रक्षतु गच्छेमा सुकृत इति सुकृतः वयं याः ते रात्रिः सवितः देवयानीरिति देवयानीः अन्तरा द्यावा पृथिवी इति द्यावा पृथिवी वियन्तीति वियन्ति गृहैः च सर्वैः प्रजयेति प्राजयानु अग्रे सुवहारुहाणाः तरतारजागंसि ये देवाः यज्ञहन इति यज्ञाहनः यज्ञमुष इति यज्ञामुषः दिवि अधीति आसते सूर्यः मा आतेभ्यः रक्षतु गच्छेमा सुकृत इति सुकृतः वयं येन इन्द्राय समभर इति सम् अभरः पयागंसि उत्तमेनेत्युत्तमेन हविषा जातवेद इति जातवेदः तेन अग्ने त्वम् उत वर्धया इमं स जातानामिति स जातानां श्रैष्ठ्ये एति धेहि एनं यज्ञहन इति यज्ञाहनः वै देवाः यज्ञमुष इति यज्ञामुषः सन्ति ते एषु लोकेषु आसते यो दीक्षामतिरेचयति सप्ताहं प्रचरन्ति सप्तवेशीर्षण्याः प्राणाः प्राणादीक्षा प्राणैरेव प्राणान् दीक्षामवरुन्धे पूर्णाहुतिमुत्तमाञ्जुहोति सर्वं वै पूर्णाहुतिः सर्वमेवाप्नोति अथो इयं वै पूर्णाहुतिः अस्यामेव प्रतितिष्ठति ॐ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात् स्वाहा ॐ महादेव्यै च विद्महे विष्णुपत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात् स्वाहा